महायुती सरकारची साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठक यापुढे दर मंगळवारीच आजच्या कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब। मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडणार नाही। कोकणातले माजी आमदार राजन साळवी यांचं स्पष्टीकरण। नाराजीच्या बातम्या अफवा असल्याचा दावा। पुण्यामधले ठाकरे गटाचे 5 माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर। विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, पल्लवी जावळे, संगीता ठोसर आणि प्राची आल्हाट पुढल्या आठवड्यामध्ये भाजपमध्ये जाणार। चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी बोलता बोलता फोडली बातमी। चूक लक्षात येताच म्हणाले, अजून घोषणा झालेली नाही। मंत्रिपदावरून हटवल्याच्या नंतरही 18 माजी मंत्री आणि खासदारांना अजूनही पुरवली जाते सुरक्षा व्यवस्था। भागवत कराड, VK सिंग यांना मिळते सुरक्षा। भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्याकडून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमधील भ्रष्टाचाराची पोलखोल। आयुक्त G श्रीकांत यांनी कोट्यवधींचा अपहार केल्याचा बंब यांचा आरोप। आयुक्तांनी आरोप फेटाळले। कोल्हापूरच्या कसबा बावड्यामध्ये डॉक्टरांनी मृत घोषित केलेली व्यक्ती झाली जिवंत। कुटुंबियांचा दावा, अॅम्ब्युलन्समधून देताना रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे शरीरामध्ये दिसल्या पुन्हा हालचाली। मुंबईतल्या आग्रीपाड्यामध्ये ज्वेलर्सच्या दुकानावरती दरोडा। मालक आणि नोकराला बंदुकीचा धाक दाखवून लुटले 2 कोटींचे सोने चांदीचे दागिने। उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशामधून एकेका संशयिताला अटक। पुण्यातल्या वाघोलीमध्ये मुलीच्या प्रियकराची वडिलांकडून निर्घृणपणे हत्या। 17 वर्षांच्या प्रियकराच्या हत्येत मुलीच्या 2 भावांचा सहभाग। धावत्या रेल्वेमध्ये चोर समजून प्रवाशाची निर्घृणपणे हत्या। हैदराबाद ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या दक्षिण एक्सप्रेसमधली धक्कादायक घटना। 4ही आरोपी ताब्यात। केंद्रीय मंत्री शिवराज सिंग आणि अभिनेता सोनू सूद यांनी नव्या वर्षामध्ये घेतलं शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन। सोनू सूद म्हणाला, फतेह चित्रपटामधून झालेला फायदा अनाथ आणि वृद्धांच्या आश्रमांना वाटणार। भारताचा वेगवान गोलंदाज आकाशदीप 5व्या कसोटीमधून दुखापतीमुळे बाहेर। हर्षित राणा किंवा प्रसिद्ध कृष्णाला संधी दिली जाणार। रोहितच्या खेळण्यावरही टॉसच्या वेळी निर्णय होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।